नमस्कार, मी शेखर खराटे सर 1 मिनिट मोटिवेशनल स्पीचमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे संगत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल, तर आपली संगत ही चांगल्या लोकांसोबत असली पाहिजे. असं म्हटलं जातं, एक वेळ पंगत चुकली तर एक वेळचं जेवण आपलं बिघडेल, परंतु आपली जर संगत चुकली, चुकीच्या लोकांसोबत आपण राहिल्या गेलो, तर संपूर्ण आयुष्य हे आपलं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसानं जीवनामध्ये संगत करताना एक चांगला माणूस, एक चांगला मित्र आपल्यासोबत असला पाहिजे. अशा माणसाची आपण संगत केली पाहिजे. ढवळ्या शेजारी पोळा बांधला, परंतु वाण नाही मात्र गुण लागला, असं म्हटलं जातं. आणि ते अगदी खरं आहे की आपल्याला त्या माणसाचा गुण लागत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. संगत तुम्ही अशा लोकांची करा जे लोक समाजासाठी काहीतरी काम करतात, जे लोक इथल्या सर्वसामान्य तरुणांसाठी काहीतरी काम करतात, ज्या लोकांना आपल्या गावाबद्दल तळमळ आहे, ज्या लोकांना आपल्या गावातल्या लोकांचं भलं व्हावं, त्यांचा विकास व्हावा, त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्या, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं आणि गावाचा विकास व्हावा, देशाचा विकास व्हावा ही मनात ज्याच्या भावना असते, अशा लोकांची जर आपण संगत केली, त्याच्या पाठीमागं राहिलो, तर निश्चितपणानं आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आपण जर एखाद्या दारुड्या माणसाच्या सोबत राहिलो तर आपण दारू प्यायला शिकल, एखाद्या व्यसनी माणसासोबत राहिलो तर आपण व्यसन करायला शिकल. परंतु आपण जर एका चांगल्या विचाराच्या माणसासोबत राहिलो, चांगल्या विचाराच्या लोकांसोबत राहिलो, तर मात्र आपण आपल्या जीवनामध्ये आपलं आरोग्य तर चांगलं राहीलच, आपली प्रगती तर होईलच, परंतु आपल्यामध्ये चांगल्या गुणांचा संचय होईल आणि आपणसुद्धा एक आत्मविश्वासी, एक धाडसी, एक निर्णयक्षम व्यक्तिमत्व म्हणून आपल्या जीवनामध्ये उदयाला येऊ, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. म्हणून जीवन जगत असताना पंगत चुकली तर चुकली, परंतु आपली संगत कधी चुकू देऊ नका. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगल्या मित्रांच्या सोबतीत राहा. तुमचंसुद्धा जीवनामध्ये चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.